आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना एक भेट दिली आहे। 28 तारखेपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होणार आहे। धर्मस्वातंत्र्य कायदा हा रक्षाबंधन अर्थात 28 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रामध्ये अंमलात येणार आहे। नुकताच या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे, त्यामुळे हा कायदा आता राज्यात लागू होणार आहे। 28 तारखेपासून अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशीपासूनच हा कायदा राज्यामध्ये अंमलात आणला जाईल। सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय अधिक सांगाल? राज्य शासनाच्या वतीने या संदर्भातली अधिकृत अधिसूचना जी आहे ती काढण्यात आलेली आहे। यापूर्वी कॅबिनेटमध्ये आणि विधिमंडळामध्ये या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती, पण भाऊबीज रक्षाबंधनाचं औचित्य साधत आता या नियमाची अंमलबजावणी होणार आहे। विशेषतः गेल्या काही कालावधीमध्ये ज्या हिंदू महिला आहेत त्यांना फसवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये घडतोय। अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी त्याला चाप लावण्यासाठी असा कायदा आणण्याचा दावा जो होता तो केला गेला होता, आणि मग आता याच्या संदर्भामध्ये आता नव्याने जो कायदा करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी जी आहे ती 28 ऑगस्ट पासून होणार हे जवळपास दिसून येत आहे। सागर, नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।